सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर आपले स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भद्रावती येथे मविआतर्फे काळ्या फिती बांधून आज निषेध आंदोलन करण्यात आले. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हे आंदोलन होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शिवसेना उठावाचे महेश जीवतोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. बदलापूर आंदोलकांवर शासनाने लावलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आज आम्ही भद्रावती महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनामध्ये राज्यकर्ते शासनकर्ते आहेत यांचा निषेध करण्यासाठी बदलापूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी दिरंगाई केली अशा या प्रशासनाच्या निषेधार्थ आज आम्ही इथं बसलेलो आहोत. यांचा निषेध करत आहोत आणि आमची रास्त मागणी ही आहे की ज्या जन आंदोलन बदलापूरच्या प्रकरणात झालं आहे त्या आंदोलनावर कुठ्या गुन्हे दाखल या गृहमंत्र्यानं केलेले आहेत हे त्वरित मागे घेण्यात याव्या आणि महाराष्ट्रामध्ये महिलांना सुरक्षा नाही, त्या सुरक्षा नाही या कारणावरून त्यांनी आपला राजीनामा द्यावा एवढीच मागणी महाविकास आघाडीतर्फे आम्ही करायला इथे तोंडाला काळी फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन त्यांचा निषेध व्यक्त करतो. बदलापूर येथील 4 वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने पांढरकवडा येथे आज तीव्र निदर्शने करण्यात आली. तहसील समोर शांततेच्या मार्गाने काळी फीत दंडाला व तोंडाला बांधून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. अशा होणाऱ्या घटनांना पायबंद घालावा यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना निवेदन दिले. तेवीस ऑगस्टच्या रात्री 8:15 दरम्यान ढोकिया गावी एक ऑइल टँकरचे काम करीत असताना एका ट्रकचा ड्रायव्हर दुसऱ्या ट्रकच्या टँकच्या खाली दबून मरण पावला. घटनास्थळावरून 10 किमी प्रवास केल्यानंतर चेकपोस्टवर ही घटना निदर्शनास आली. मृतक 40 वर्षीय असून त्याचे नाव मणिवनन व्ही वरुथाराज आहे. तो रमनापुरम तामिळनाडू येथील रहिवासी होता. ट्रक चालक वरुण ए आनंदराज राहणार बिवाहार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाच्या कारणावरून 6 जणांनी तलवारीचा दाग दाखवून अपहरण केले. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात सेनगाव पोलिसांच्या पथकाने तातडीने शोध मोहीम हाती घेऊन 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. हिंगोलीच्या गांधी चौकात बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीने तोंडावर काळी पट्टी बांधून मूक निदर्शने केली. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांचा सन्मान वाढवणारी आहे असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यवतमाळ येथे लाडक्या बहिणीशी त्यांनी संवाद साधला. या योजनेत आतापर्यंत 1,40,00,000 महिलांची नोंदणी केली आहे. त्यापैकी 1,07,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात आपण रक्कम देखील जमा केली आहे असे शिंदे यांनी सांगितले. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरूच राहील असेही ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय राठोड व महायुतीचे इतर आमदार, राजकीय नेते उपस्थित होते. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने केलेले उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरची अट रद्द करण्याच्या मागणीकरिता दिनांक 21 ऑगस्ट रोजी भारत बंदला पुसद तालुक्यात प्रतिसाद मिळाला.
यावेळी विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना व अनुसूचित जाती जमाती समाज बांधवांनी उत्स्फूर्त पाठिंबा देऊन आपला निषेध व्यक्त केला. 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांनी 6-1 मतांनी अनुसूचित जाती जमाती या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा आणि क्रीमी लेअरची अट घालण्याचा निर्णय दिल्याने 21 ऑगस्टला हा भारत बंद पाळण्यात आला. SC, ST, NT, VJNT, OBC या सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी थोडे जरी असलो तरी या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांना आंदोलन देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मित्रांनो, 1/8/2024 सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या यासारख्या इतर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे यूट्यूब चॅनल सुपर भारत. बेल आयकॉन दाबून आमचे चॅनल सबस्क्राईब करा.